साम टीव्हीच्या बातमीनंतर पीक विमा कंपन्यांना मोठा दणका बसलाय त्याची। साम टीव्हीनं बातमी दाखवली त्यानंतर गेल्या काही तासात तब्बल 1.25 लाखांपेक्षा अधिकचे पीक विम्याचे दावे स्वीकारण्यात आले। छत्रपती संभाजीनगरात काहीही कारण न देता 60% शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे कंपनीने फेटाळले होते। आता अवघ्या 7 ते 8 तासांच्या कालावधीत जवळपास 1,25,000 फेटाळलेले पीक विम्याचे दावे कंपन्यांनी स्वीकारलेत। दरम्यान फेटाळलेल्या दाव्यांबाबत कृषी अधीक्षक चौकशी करणार आहेत। सातत्याने पाठपुरावा करूनही विमा कंपनी आम्हाला नेमकं रिजेक्शनचं कारण काय आहे, विमा दावा फेटाळण्याचं कारण काय आहे ते आम्ही मागच्या 8-10 दिवसापासून कंपनीच्या पाठी होतो, पण कंपनी आम्हाला त्या रिजेक्शनची कारण देत नव्हती। एकूण इंटिमेशन होते आपले 6,69,627, म्हणजे अजूनही 3,27,944 एवढे विमा दावे फेटाळलेले आहेत किंवा प्रलंबित आहेत। दरम्यान पीक विम्याचे किती दावे स्वीकारले आणि किती फेटाळलेत जाणून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। साम टीव्हीच्या बातमीनंतर पीक विमा कंपन्यांना खळबळून जाग आली आहे। संभाजीनगर जिल्ह्यात पीक विम्याचे 6,69,627 दावे, आधी कंपनीनं 2,29,553 दावे स्वीकारले। 4 जुलैला संध्याकाळी 1,14,000 अधिकचे दावे स्वीकारले। आतापर्यंत एकूण 3,43,553 दावे स्वीकारले। मात्र अजूनही 3,26,074 दावे प्रलंबित आहेत। प्रलंबित दाव्यांची कृषी अधीक्षक चौकशी करणार आहेत।